आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता बघ हा वेदा, हे कव्हरचं रोल असं सरळ धरायचं आणि मग त्याच्यामध्ये आपलं पुस्तक ठेवायचं। हे असं मेजरमेंट घ्यायचं आणि पुढचा भाग कापून काढायचा। आता बघ हा, ह्याचे जे कॉर्नर्स आहेत ना ते असे कापायचे। दीदी मी कापते। अगं तुला नाही जमणार, थांब मी कापते। अगं वेदा ना दे ना। बरं घे नीट हा। अगं वेदा असं नव्हतं कापायचं, चुकवलंस ना, आता पुन्हा घालावं लागणार ना। थमे बघितलंस ना, तुझ्या वेदाला ना काहीच येत नाही। अशी कशी का तुझी मैत्रीण? दे आता बघ पुन्हा। कशी हसते बघितली कार्टी। हो नुसतं बघत बसू नका, आपला प्लॅन ठरलाय ना। मीरा आतमध्ये आहे ना, ती आतमध्ये असताना आपण मीराला त्रास कसा देणार? अरे ते माझ्यावर सोडा ना तुम्ही, मीराला इथनं कसं बाहेर काढायचं ना ते मी बघते। तुमचा प्लॅन रेडी आहे ना? एकदम फुल प्रूफ प्लॅन रेडी आहे। फक्त तुम्ही ना बाहुली बाहेर टाका, मग बघा काय मजा करते ती आपली। काय चाललंय दोघींचं? वा वा वा, वयांना कवरे घालायला शिकवतेस। घाला घाला, छान छान छान। मग वेदा आज किती वाजता जेवणार आहे? हे झालं की देते जेवायला। अच्छा, करपलेलं जेवते का ती? करपलेलं का? मी स्वयंपाक करून आली आहे तिच्यासाठी, कुकर लावला होता। अगं पण गॅस बंद नाही केलास, मग करपेलच ना जेवण। त्या मी गॅस बंद करून आले। अगं बाई, हो का? तू बंद केलास का गॅस? मग मला काय भास झाला की काय? नाही, मला असं वाटलं की कुकर खालचा गॅस चालू आहे म्हणून। नाही, मी बंद केला होता गॅस। अच्छा अच्छा, मग असे अगो बाई, बंद केला होतास ना गॅस? मग शिट्टी कशी झाली? बहुतेक 5वी शिट्टी असावी ही। 5वी शिट्टी? हो, करपेल नाही का मग जेवण आता? 5वी शिट्टी? अरे देवा, मी गॅस तर बंद केला होता। मला चांगलंच आठवते, मी वेदासाठी स्वयंपाक करून गेले तेव्हा गॅस बंद करून गेले होते। गॅस चालू कसा होता? काय ग मीरा, काय म्हणायचं तुला? मी इकडे आले, मुद्दामून गॅस ऑन केला, आरोप करतेस माझ्यावर? नाही नाही आईसाहेब, तसं नाही, स्वयंपाक करपला असता म्हणून। अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं की वेदासाठी केलेला स्वयंपाक मी मुद्दामून करपू दिला असता? हा नाही नाही मीरा, वेदा नात आहे माझी, मला तिची तुझ्यापेक्षा जास्त काळजी, कळलं? आईसाहेब हे बघा, मला तसं नव्हतं म्हणायचं। तुला काय म्हणायचंय ना चांगलंच कळतंय मला। एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा राग वेदावर काढणे इतकी बालिश नाहीये, कळलं? आईसाहेब अगं मीरा, काय बोलतेस तू? आज मंजिरी मॅडम मुळे तू या घरात आहेस आणि तू उलट त्यांनाच ब्लेम करतेस। कसं बोलू शकतेस तू असं? आर यू आउट ऑफ युअर माइंड? माया, तिच्याशी वाद घालून काही फायदा नाही। मीरा, ॲटलीस्ट सॉरी बोल।
बेसिक आहे. आईसाहेब हे बघा, मला तसं नव्हतं म्हणायचं, तुमचा गैरसमज होतोय. मीरा का काय बोलत बसलीस तू? हा, सॉरी म्हण आणि मॅटर संपूर्ण मोठे आहेत त्या आपल्यापेक्षा. आईसाहेब तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी माफी मागते. मला माफ करा. हे बरं आहे, आधी आरोप करायचे आणि मग माफी मागायची. पण मीरा, एक गोष्ट लक्षात ठेव, जो परिणाम व्हायचा आहे ना तो झालेलाच असतो. आईसाहेब का माझ्याकडनं सगळे दुखावले जातात? आईसाहेब माफ करतील का मला? त्यांना सत्य कळलं तर नक्की करतील. भेड लागेल पण नक्की करतील. वेदा, काय करतेस तू? वयानं कवर घालतेस? जमलं का? जमलं का कवर घालायला तुला? शिकवलं का तुझं मीरा आईनी? ही कोणाची बावली? वेदाची बावली का ही? हा, काय म्हणते ग तुझी मीरा आई हिला? ठम्मी ठम्मी म्हणते ना. ही बावली काय करते माहितीये? का बोलली? तुला माहितीये का, ही ठमी खूप डेंजर आहे, खूपच डेंजर. तिच्याकडे ना असं तिच्या डोळ्यात बघत राहिलं ना तर ती चिमटा काढते. माहितीये तुला? तुझा विश्वास नाही बसत आहे माझ्यावर? मी तिला दाखव. हे घे घे, हा हिला, आणि तिच्या डोळ्यात बघत बस. कळलं कळलं? बावलीने चिमटा काढला ना? माझ्या भावली नाही, तुम्हीच मला चिमटा काढला. तुला कळलं? हो, मी चिमटा काढला तुला. कळलं ना? आणि आता तू काय करणार? सगळ्यांना सांगणार? तू जर सगळ्यांना सांगितलंस ना तर मी मायाला बोलवेन. मग माया माहितीये ना काय करेल? तोंडात ना आवाज नाही काढायचा. तुला माहितीये का आता मी या बाबलीचं काय करणार आहे? माहितीये का तुला? तुला